नमस्कार शेतकरी बंधू. मी जयदेव बर्वे. नेचर केअर फर्टिलायझर्सच्या सेंद्रिय विचार या मालिकेमधला आज आपण दुसरा भाग घेऊन येतो आहे. आज आपल्याबरोबर एक शेतकरी शास्त्रज्ञ आहेत. मी स्वतः ॲग्रोनॉमिस्ट आहेतच, पण शेतीमधला प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आणि नुसतं ओपन फील्ड फार्मिंग नसून तर ते ग्रीन हाऊस मधली शेती, ज्याला आपण हायटेक ॲग्रिकल्चर म्हणतो, प्रिसिजन फार्मिंग म्हणतो, याच्यामध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलंय. अशी हस्ती आज आपल्याबरोबर आहे. आपल्यापैकीच ते आहेत, पुण्याचे आहेत. त्यांचं नाव आहे अविनाश मोकाटे. मोकाटे सर, आपलं स्वागत आहे या सेंद्रिय विचार भाग 2 मध्ये. नमस्कार शेतकरी मित्रांनो. मोकाटे सरांची माझी खरी भेट झाली ती केनियामध्ये. 2015 मध्ये जेव्हा मी केनियाच्या दौऱ्यावरती होतो तेव्हा मोकाटे सरांकडे गेलो आणि त्यांची जी वेगळी प्रणाली जे शेतीमध्ये ते वापरतायत ते बघून मी थोडासा त्यांच्या ज्या सगळ्या विषयाकडे चांगल्या दृष्टिकोनातनं आणि सखोल दृष्टिकोनातनं बघण्याचं ठरवलं. त्यांचे विचार आणि त्यांची वे ऑफ थिंकिंग ही अक्षरशः वेगळी आहे, ही मला जाणवली. कारण प्रिसिजन फार्मिंग, ज्याला आपण कव्हर्ड शेती म्हणतो किंवा ग्रीन हाऊसची शेती म्हणतो, त्याच्यामध्ये एका स्क्वेअर मीटरला काय करायला पाहिजे, माती कशी पाहिजे, पीएच बघा, ईसी बघा, या सगळ्या अत्यंत ज्या काही कठीण गोष्टी असतात त्या आपण फॉलो करत असतो. आणि हे तंत्रज्ञान विकसित झालंय परदेशामध्ये, हॉलंडमध्ये झालंय, इस्रायलमध्ये झालंय. आणि या शेतीबरोबर आपल्या भारतीय शेतीची परंपरा जी आपण ज्याबद्दल आपण बोलतो, जमिनीबद्दल बोलतो, त्याचा अंतर्भाव करून अविनाश मोकाटे सर गेली अनेक वर्ष काम करतायत. त्यांचा अल्पपरिचय करून देतो आणि आजचा विषय आपण प्रकाश संश्लेषण याबद्दल ते आपल्याशी शेतकरी बांधवांशी बोलणार आहेत. अविनाश मोकाटे सर स्वतः एमएससी आहेत, कृषी हवामानशास्त्र या विषयामध्ये त्यांनी एमएससी केलंय पुण्याच्या ऍग्रिकल्चर कॉलेजमधून. त्यानंतर टिश्यू कल्चर या विषयामध्ये त्यांनी 2 वर्ष काम केल्यानंतर 94 मध्ये खऱ्या अर्थाने फुलं शेती या विषयामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. त्याच्या अनुषंगाने परदेशात जायची संधी मिळाली आणि मग केनिया असेल, टांझानिया, दक्षिण अमेरिकेतला इक्वेडोर असेल आणि पुन्हा 2011 नंतर येऊन ईस्ट आफ्रिका म्हणतो, जिथे युगांडा आहे, केनिया आहे, टांझानिया, या सगळ्या भागामध्ये गेली अनेक वर्ष ते फुलं शेती या विषयामध्ये काम करतायत. स्पेन आणि हॉलंड इथले जे काही शास्त्रज्ञ आहेत ते गुलाबाच्या नवीन नवीन व्हरायटीज निर्माण करतात. त्याला आपण ब्रीडिंग असं म्हणतो आणि त्या व्हरायटीज रिलीज केल्या जातात. शेतकरी बंधू ते घेतात, त्या लावतात, त्या उगवतात आणि त्याची मग फुलांची विक्री केली जाते. तर 2 मोठ्या कंपनीना सुद्धा अविनाश मोकाटे सर रिप्रेझेंट करतात जगभरामध्ये. त्यांची रोपं, त्यांची ब्रीडिंग केलेल्या व्हरायटीज या लोकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम करतात. आणि अलीकडच्या काळात आमची जी त्यांची खरी ओळख झाली ती शेतीचा मूलभूत विचार करावा, जमिनीपासून प्रकाश संश्लेषण असेल, त्यातल्या क्रिया असतील, कीड व्यवस्थापन असेल, असे अनेक विषय त्यांच्याशी वारंवार चर्चा केल्यानंतर आम्ही आज त्यांना मुद्दाम आमंत्रित केलंय नेचर केअरच्या सेंद्रिय विचार भाग 2 या सत्रामध्ये. अविनाश सर, आपलं स्वागत पुन्हा एकदा. आणि प्रकाश संश्लेषण हा जो विषय आहे, जो वनस्पतीमध्ये घडतो, वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, याबद्दल आपण आमच्या शेतकरी बंधूंची हितगुज साधावत. आपल्याला 1-2 मिनिटं जर काही शेतकरी बांधवांशी आमच्या बोलायचं असेल तर प्लीज आपण बोलून आपला स्क्रीन शेअर करून आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद. मोस्ट वेलकम. धन्यवाद. शेतकरी बांधवांनो, नेचर केअरच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद करायचा चान्स मिळतोय आज मला. जसं बर्वे सर म्हणत होते, त्यांचा माझा संपर्क केनियामध्ये आला तेव्हा त्यांनी जे काय पाहिलं, केनियामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने शेती करत आहोत, फुल शेतीच करत आहोत पण वेगळ्या पद्धतीने करत आहोत. आणि त्यांचे पण जे प्रोडक्ट्स आहेत ते त्या शेतीसाठी माफक आहेत, मदत करतात. त्यामुळे आमचा संबंध वाढत गेला. जीवाणूंचं प्रमाण कसं जमिनीमध्ये वाढवता येईल ह्या संदर्भामध्ये आमचं त्यांच्याशी फार चर्चा होत गेली. आणि मग ऑर्गॅनिक फर्टिलायझर मध्येच ऑइल सीड्स केक मध्ये कसं जीवाणूंचं इन्कॉर्पोरेशन करून, म्हणजे जीवाणू त्याच्यात कसे आपण टाकू शकतो जेणेकरून जमीन अजूनही चांगली होऊ शकते, आणि ते डिलिव्हरी मेकॅनिझम त्यांनी चांगल्यापैकी पद्धत तयार केलं. त्याच्यामुळे आमचा जास्त संबंध आला. आज या माध्यमातून तुमच्या सगळ्यांशी बोलण्याचा चान्स मिळतोय, त्याच्याबद्दल मी नेचर केअरचे धन्यवाद मानतो. आणि प्रकाश संश्लेषण संदर्भामध्ये मी का हा विषय घेतला, कारण हा मूलभूत विषय आहे. मी बऱ्याच वेळा जेव्हा इंटरव्ह्यू घेत असतो मुलांचे, जे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स असतात, तेव्हा मी फोटोसिंथेसिस विचारलं की तिथेच दांडी गुल होऊन जाती. कारण लक्षात येतं की 4वी-5वी पासून आम्ही शिकत आलेलो ही गोष्ट, पण त्याच्यातला जो गाभा आहे तोच आम्हाला शेतीमध्ये वापरता आला नाही, किंवा त्याच्यातले जे मूलभूत ज्या गोष्टी आहेत ते कसे वापरावेत फोटोसिंथेसिसच्या टॉपिक मधले, याच्या संदर्भात मी म्हणलं, बर्वे सरांना म्हणलं की आपण पुन्हा एकदा हा विषय टच करूया. कारण काय होतं, आपण जसं जसं पुढे पुढे शेतीमध्ये जातो
तेव्हा बेसिक्स जे असतात शेतीतले ते आपण मिस करून जातो, विसरून जातो. राईट. कारण आता सवय कशी झालेली, काही प्रॉब्लेम आला की फोन करा कृषी सेवा केंद्राला, की बरोबर. कोणती बाटली वापरायची, कोणतं औषध वापरायचं, कोणतं खत द्यायचं, किंवा शेतकरी मित्रांना विचारतात काय मी वापरू. ह्या टाईपची शेती झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता आपली जी व्हॉट्सअप अकॅडमी फार जोरात चाललेली आहे. व्हॉट्सअप विद्यापीठ. त्याच्यातून जी काय बातम्या पसरतात त्याच्यामुळे लोक भ्रमित पण होत चाललेले. तर म्हणलं चला मूलभूत विषय घेऊ आणि त्याच्यावरती शाळेतल्या मुलांपासून यंग जनरेशनची जे ऍग्रिकल्चर आता मुलं शेतीमध्ये पडतात त्यांना पण काही गोष्टी समजतील, आणि काही लोक जे हायटेक मध्ये काम करतात त्यांना पण परत रिव्हर्स सर्कल करून घेता येईल की आपले बेसिक्स काय आहेत जे आपण मिस करतो. हा विषय घेऊन मी आपल्याशी आता एक लहानसा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे, जास्त स्लाइड नाहीये, 10 स्लाइड आहेत, त्याच्यावरतीच आपण सुरुवातीचं मंथन करू. नंतर तरी वाटलं की अजून डेप्थ मध्ये याच्यावरती विषय घ्यायचा असेल तर आपण पुन्हा एकदा त्याला घेऊ शकतो. आजचा जो विषय बर्वे सरांनी घेतलेला आहे सेंद्रिय विचारचा भाग 2, त्यांनी मागच्या वेळेस मातीवरती बोलले होते. तर आज आपण प्रकाश संश्लेषण क्रिया, इंग्लिशमध्ये त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात, या शब्दाला जर ब्रेक केलं तर त्या शब्दामध्येच पूर्ण अर्थ आहे, प्रकाश आणि संश्लेषण. वनस्पती हे एकमेव जीव आहे ज्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं, आणि हे एकमेव जीव आहे जे कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, म्हणजे कार्बन डायऑक्साईड मध्ये सी आलं, ऑक्सिजन आलं, आणि पाण्यामधून हायड्रोजन आलं आणि ऑक्सिजन आलं, ह्या सगळ्यांचं मिश्रण करून ते अन्न बनू शकतं. तर हे जे प्रक्रिया आहे वनस्पतीमध्ये, जी देवाने दिलेली देण आहे, ही पृथ्वी तलावरची सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे, कारण याच्यातून अन्न तयार होत असतं आणि याच्यामुळेच जैवसृष्टी अस्तित्वात आहे. झाडं जे काय अन्न तयार करतात त्याच्यातूनच आपल्या सगळ्यांनाच, म्हणजे किडे असू, मग त्याच्यानंतर जनावर असू, माणसं असू, सगळ्यांना अन्नद्रव्य मिळवण्याचं साधन जे आहे ते फक्त एकमेव झाडच करून देऊ शकतात. ते प्रायमरी सोर्स ऑफ फूड आहे, आणि हे एकमेव सोर्स असा आहे की ज्याच्यात क्लोरोफिल मधून अन्न तयार होऊन जातं, आणि हे अन्न मातीला पण पोषण देतं, आणि त्यांना जे खातात, जनावर खातात, माणसं खातात, त्यांनाही ते पोषण देतं. तर झाडांच्या विषयी आपलं फार आदर असला पाहिजे, जास्तीत जास्त झाडं पण वाढवली गेली पाहिजे. बांधावरची झाडं कापणे हे जो प्रकार चाललेला आहे सगळीकडे सर्रास, कारण लाकडाची गरज आहे म्हणून लोक करतात, पण त्याची झाडाची किंमत जी आहे ती आपल्याला कळत नाही. झाड हे आयुष्यभर आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक कार्बन, ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलूया, हे कंटिन्युअसली जमिनीमध्ये देत राहतं आणि हवेमध्ये ऑक्सिजन सोडत राहतं. तर प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये जे आपण, हा सर बोला. इथे एक मला प्रश्न आहे. तुम्ही आता सांगितलं की हरितलवक, ज्याला आपण क्लोरोफिल म्हणतो, तर सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात वनस्पती क्लोरोफिल, हरितलवकांपासून स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात. आता हरितलवक ही जर माझ्या शेतीमध्ये, पिकामध्ये प्रमाण कमी झालंय किंवा जास्त पाहिजे, तर हे कसं ओळखावं शेतकऱ्यांनी? पिकांचा जो कलर असतो, पानांचा जो कलर असतो, तो आपल्याला दाखवून देतो की त्याच्यातलं हरितद्रव्य किती पॉवरफुल आहे. पानांची जी जाडी असती, पानांमध्ये जे कडकपणा असतो, पानांमध्ये जी चमक असती, त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे की आपल्या झाडांमध्ये हरितद्रव्य किती आहेत. बऱ्याच वेळा आपण पाहतो पानं असे पिंगट झालेले असतात, मध्ये कलर जो आहे ट्रान्सपरंट ग्रीन असतो, आणि पानं जर आपण सूर्यप्रकाशाच्या अगेन्स्ट बघितले तर आपल्याला दिसतं की त्याच्या थ्रू सूर्यप्रकाश येत असतो, म्हणजे त्या झाडामध्ये, त्या पानांमध्ये क्लोरोफिल फार कमी असतं, कमी आहे. सर गडद हिरवा असला पाहिजे, आणि पानांवरती एक वेगळी छटा असली पाहिजे, ज्याला चमक म्हणतो. ते बेसिक झाडांमधले ऑइल्स असतात. झाड जेव्हा प्रकाश संश्लेषण छानपैकी करतं, त्याच्यातून आपल्याला फार मोठ्या प्रमाणात तेल, झाडातून तेल तयार होतात, हे त्याच्यावर कोटिंग असतं. इथं एक मुद्दा एवढाच नक्की शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यायचा आहे की वनस्पती आपली जी आहे त्याचं पान जर आपण बघितलं आणि सूर्यप्रकाशाकडे ते जर धरलं, त्यातून जर सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचला तर हरितलवकांचं म्हणजे क्लोरोफिलचं कंटेंट आपल्या पिकात कमी आहे. जर सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचला नाही, पानं गडद हिरवी आहेत, जाड आहेत, आणि त्याच्यावरती वॅक्स, जसं सर म्हणले की तेलयुक्त कोटिंग आहे, असं जर असेल तर ती पानं अन्न निर्मितीमध्ये सक्षमपणे कार्यरत आहेत असं शेतकऱ्यांनी समजायला हरकत नाही. बरोबर आहे? येस सर, प्लीज.
तर प्रकाश संश्लेषण क्रिया, आता ही इंग्लिशमध्ये स्लाइड आहे कारण काही काही शब्द मला सापडत नव्हते मराठीमध्ये मराठी सापडले. आपल्याला. बरोबर. तर त्याचे महत्व काय आहे, तर सर्वात महत्वाचं काम जे झाडं करतात ते ऑक्सिजनचं काम करतात आणि अन्नद्रव्य तयार करतात, शुगर ज्याला म्हणतात. मग बरोबर. तिसरं जो पॉइंट आहे फीडिंग मायक्रोब्स, त्याचा अर्थ हा की जमिनीमध्ये जे जीवाणू आहेत त्यांना अन्नद्रव्य देण्याचं काम झाडं करतात. मग नंतर झाडातूनच अन्न जे मिळतं दुसऱ्या जनावरांना पण मिळतं. हवेतला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो ओढून घेण्याची क्षमता फक्त क्लोरोफिल मध्ये आहे किंवा झाडांच्या पानांमध्ये आहे, परंतु छिद्रांच्या माध्यमातून ते CO2 झाडाच्या आत जातं. आणि जे आता लोक सगळे म्हणतात ग्लोबल वॉर्मिंगमुळे म्हणतात की पूर येतोय, बर्फाचे कॅप्स डिझॉल्व्ह होऊन चाललेले आहेत, पाण्याची पातळी वाढत चाललेली आहे, हे हवामान बदलत चाललेले, हे पूर्णपणे ठीक करण्याचं काम फक्त झाडांना करता येण्यासारखं आहे. त्यांनाच देवाने ही ताकद दिलेली आहे. त्यामुळे मी बऱ्याच वेळा माझ्या संभाषणात म्हणत असतो लोक मित्रांना की शेतीने जेवढा पृथ्वीचा ऱ्हास केलेला आहे, तर शेतीच मध्ये ती ताकद आहे की परत आपण ह्याला रिसेट करू शकू. गेल्या 100 वर्षामध्ये जे काय आपण नुकसान केलेलं आहे शेतीमुळून, क्लायमेटचं नुकसान केले, पृथ्वी तलाचं नुकसान केलेलं आहे, तर फक्त शेतकरी आणि शेती हे दोनच आहेत ऍस्पेक्ट की जे पूर्णपणे पृथ्वीला परत रिसेट करू शकतात. त्याच्यामध्येच ही ताकद आहे. आणि हे फक्त माझं म्हणणं नाहीये, माझ्या बरोबर बरेच लोक जे कामं करतात परदेशात, जे माझे मेंटर आहेत, ज्यांनी मला शिकवलेलं आहे ह्या गोष्टी, त्यांचे पण संभाषणामध्ये हाच पॉइंट येतो की आपण म्हणतो ना हे फॅक्टरीजने हे करायला पाहिजे, CO2 एमिशन कमी करायला पाहिजे. झाडं वाढवली आणि झाडांची हेल्थ वाढली की आपोआपच आपण क्लायमेटला परत रिसेट करू शकू. ही फक्त शेती आणि शेतकऱ्यांच्या हाताची ताकद आहे. राईट. तर आता प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे, म्हणजे झाडं जेव्हा अन्न तयार करत असतात त्यावेळेस काय ताण असतात त्यांना, त्या 2 टाईपचे ताण येतात झाडांना, अजैविक ताण आणि जैविक ताण. त्याला इंग्लिशमध्ये अबायोटिक स्ट्रेस आणि बायोटिक स्ट्रेस असं म्हणलं जातं. तर अजैविक ताण त्याच्यामधले महत्वाचे घटक जे आहे हवामान आहे. बरोबर. सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे कारण आता हवामान फारच विचित्र झालेले सगळेजण म्हणत असतात. तापमान थंड उष्ण जे आहे, उन्हाळ्यामध्ये काही पिकं आपण घेऊ शकत नसतो, काही पिकं फक्त रब्बीतले असतात, काही खरीपचे असतात. बरोबर. पिकांच्या बाबतीमध्ये पण असं सेटिंग आहे आणि हे आपल्याला लहानपणापासून माहिती आहे. आई वडिलांना, आजोबा सगळ्यांनाही माहिती होतं की कोणते पिकं कोणत्या सीझन मध्ये घ्यायला पाहिजे. बरोबर. त्यामधील असमतोलपणा हा मी हायलाइट केलेला स्पेसिफिकली, ज्याच्यावरती आपण पुढे फ्युचरमध्ये बोलत राहूया. त्यामधील असमतोल हा माणसांनी तयार केलेला घटक आहे. हवामान आणि तापमान ह्याला आपण काही विशेष करू शकत नाही, फक्त पॉलिहाऊसची शेतीमध्ये थोडंफार आपण मॅनिप्युलेट करू शकतो, थोडाफार ऍडजस्ट करू शकतो. मग जैविक ताण जो आहे हे आपण खराब काम केल्यामुळे कीड येतात, रोग येतात, किंवा पाणी जास्त दिलं झाल्यामुळे पण ऑक्सिजनची लेवल जमिनीमध्ये कमी होऊन जाते. या सगळ्या गोष्टींचा जो ताण झाडांवरती येतो त्याला जैविक ताण म्हणतात. कारण आपण म्हणतो की जेव्हा किडे झाडांना टच करतात किंवा रोगराई जेव्हा झाडांना येते, तो त्याच्या झाडाला तो ताण असतो. जसं आपल्याला पण शरीराला मच्छर चावल्यावरती आपल्याला असं शीण येतो किंवा आपल्याला काहीतरी चट्टा आला अंगावरती किंवा भाजलं तर कसं वाटतं, तसंच झाडांना पण तीच फिलिंग असते. तर हे 2 घटक जे आहेत प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये, हे 2 ताण जे आहेत हे याच्यावरती आपल्याला बोलायचंय की हे ताण कसे कमी करता येईल जेणेकरून झाड सुदृढ राहील. तर त्यातला जो जैविक ताण आहे तो मॅनेज करण्यासारखा आहे. जर आपण प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली केली तर जैविक ताण फार कमी होऊन जातो झाडावरचा आणि मित्र किडी वाढायला लागतात. ओके. आता हा टॉपिक आहे, आपण शेतकरी शास्त्रज्ञ म्हणून काय करू शकतो. हा फार महत्वाचा विषय आहे की आपल्या हातात काय आहे आपण त्याच्यावरती बोलूया. आपण जे गोष्टी करू शकत नाही, जे आपल्या हाताच्या बाहेरच्या असतात, त्याच्यावरती बोलण्यात काय अर्थ नाही. कारण आपण अशा गोष्टींवरती बोलतो की एक्सचेंज रेट मध्ये हा प्रॉब्लेम झालाय, एअर फ्रेट मध्ये हा प्रॉब्लेम झालाय किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज मध्ये हे झालंय. जे आपल्या हातात आहे ते बघूया ना, जे आपण करू शकतो. चांगले मोठे मोठे लोकांनी हे सांगितले, व्हॉट यू कॅन डू फॉर द कंट्री इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट द कंट्री डज फॉर यू. याचा अर्थ आपण आपल्या देशासाठी, आपल्या पृथ्वीसाठी काय करू शकतो हे आपण करू. बाकीचे जे पॉलिसीज आहेत ते करणारे आहे विद्वान लोक. तर आपण शेतकरी म्हणून जे काही छोटीशी भूमिका करू शकतो ते करूया. तर याच्यामधले काही पॉइंट्स मी मांडलेले आहेत ज्याच्यावरती मग विस्तारात बोलता येईल पुढे पण. तर ह्युमिडिटी, बाष्पाचे प्रमाण चांगले ठेवणे, हा बरेच लोक ह्याला जास्त महत्व देत नाही,
पण ह्युमिडिटी हा जो ऍस्पेक्ट आहे हा शेतीमध्ये फार महत्वाचा आहे. त्याला मायक्रो क्लायमेट पण म्हणलं जातं. पानांच्या वरची जी ह्युमिडिटी असते ती पण फार महत्वाची असते. एक लेअर असतो पानांच्या वरती, त्याला मायक्रो क्लायमॅटिक लेअर म्हणतात, आणि मी त्याच्यावरती अभ्यास माझ्या MSc मध्ये पण फार केलेला होता. तर ही जी ह्युमिडिटी महत्वाची का आहे, तर याच्यामुळे पर्णछिद्र उघडणं बंद होणं याची जी क्रिया आहे त्या तिकडच्या ह्युमिडिटीवरती डिपेंड करते. त्यामुळे आपण याच्यावरती काय करू शकतो हे पुढे बोलूया. पण ह्युमिडिटी फार मोठा ऍस्पेक्ट आहे शेतीमध्ये. कार्बन डायऑक्साईड, CO2 मुळांच्या भोवती वाढवणे नाही, मुळांपासून मुळांच्या वरती म्हणजे जमिनीच्या लगत जी जागा आहे त्याच्यामध्ये CO2 ची लेवल जास्त असणे गरजेची आहे. आणि ती कशी वाढवता येते याच्याबद्दल पण आपण बोलूया. सॉइल पासून कॅनोपी मध्ये CO2 लेवल जास्त पाहिजे, रूट झोन मध्ये ऑक्सिजन लेवल जास्त पाहिजे कधी पण. मग प्रकाश व्यवस्थित मिळावा यासाठी प्रयत्न. आता याच्यामध्ये आपण भरपूर बोलू शकतो, कारण प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये प्रकाश जो आहे तो हा प्रकाश आहे, आणि हा प्रकाश प्रत्येक पिकाची जी रिक्वायरमेंट असती वेगवेगळी असती. काही झाडांना कमी लाईट लागते, काही झाडांना जास्त लाईट घेऊ शकतात. ज्या शेतकऱ्यांना ऊस शेतीबद्दल आयडिया आहे त्यांना लक्षात येईल की ऊस असं पीक आहे की त्याला जास्तीत जास्त प्रकाश लागतो. गहू जे पीक आहे ते थंडीतच घेतो आपण, त्याला प्रकाश कमी लागतो. ज्वारी आहे, बाजरी आहे, हे जास्त प्रकाश घेऊ शकतात. असे पिकांची लाईट रिक्वायरमेंट हे डॉक्युमेंटेड आहे, पुस्तकामध्ये पण माहिती आहे, शेतकऱ्यांनाही माहिती आहे याच्याबद्दल. कारण वर्षानुवर्ष हे परंपरागत माहिती आलेली आहे, कोणते पिकं कोणत्या सीझन मध्ये घ्यावेत. द्राक्ष पीक पण जे आहे ते पण थंडीमध्येच त्याला आपण त्याचा हे घेतो. ऑक्टोबर छाटणी झाली, प्रूनिंग का करतो, तर ऑक्टोबर नंतर जेव्हा पालवी फुटायला लागते ती नोव्हेंबर मध्ये यायला लागते. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिने लाईट लेवल जी आहे फार कमी असते, कारण त्यावेळेला दक्षिणायन असतं सूर्याचं. तर त्यामुळे आपल्या भारतामध्ये लाईट लेवल कमी होऊन जाते आणि थंडी पण पडते. आपल्याला वाटतं की थंडी पडली म्हणून चांगलं होतं, पण तसं नाहीये. लाईट कमी झाल्यामुळे, लाईटचा अँगल कमी झाल्यामुळे थंडी आपल्याला जाणवते. तर प्रकाश हा जो भाग आहे हा फार महत्वाचा आहे, प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये पण आणि आउटडोर कल्टिवेशन मध्ये, बाहेरच्या शेतीमध्ये पण प्रकाश फार महत्वाचा भाग आहे. आणि हे खरीप, रब्बी आणि उन्हाळी पिकांमध्ये आपल्याला शिकता येईल याच्यामध्ये. पानांचे तसेच जमिनीचे तापमान मध्यम राखणे. आता हा मध्यम मी शब्द इथे टाकलेला आहे खास, कारण त्याच्याबद्दल पुढे आपण बोलूया किती असलं पाहिजे, जे मोजू शकतो आपण. पानांचं तापमान हे महत्वाचं आहे. आपण म्हणतो हवेचं तापमान मोजायला पाहिजे, पण पानाचं तापमान फार महत्वाचं आहे अशा याच्यामध्ये. तर पानांचं तापमान जर जास्त झालं तर मग प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होऊन जाते. तर ते कसं आपण मॅनेज करू शकतो याच्याबद्दल आपण पुढे बोलूया. जमिनीमध्ये ओलावा, वापसा हे फार महत्वाचा ऍस्पेक्ट आहे. वापसा हा फार लोकांना म्हणजे नाव म्हणून माहित आहे, पण ते कसं वापसा कसा मॅनेज करायचा आहे, कसा ओळखावा, आणि त्याच्या हातात फिलिंग कशी येते, मातीत हात घातल्यावरती कसं वाटलं पाहिजे, ही जी गोष्ट ही अनुभवाने येणार आहे. आणि लोकांना एकमेकांना मित्रांनी शिकून समजून घ्यायला पाहिजे कसं वापसा ओळखावं. त्याच्याबद्दल काही गोष्टी आपण बोलूया. मग जमिनीमध्ये जैवसृष्टी निर्माण करणे, याचं इंग्लिशमध्ये डायव्हर्सिटी म्हणलं जातं. डायव्हर्सिटी जमिनीमध्ये जास्त असणं फार गरजेचं आहे. जितकी डायव्हर्सिटी वाढेल तेवढी जमीन पोषक होत जाते. कारण जसं आपण जेवणाच्या प्लेटमध्ये फक्त भाकरी एकच खात नाही, भाकरी बरोबर आपल्याला भाजी पण पाहिजे, लोणचं पण पाहिजे, पापड पाहिजे, दही पाहिजे, भात पाहिजे, वरण पाहिजे, सगळ्या ज्या गोष्टी लागतात, मगच आपलं अन्न पूर्णपणे आपल्याला खाल्ल्यासारखं वाटतं आणि आपल्यामध्ये ताकद येते. चौरस आहार ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. तसंच जमिनीमध्ये पण आहे की जमिनीमध्ये जेवढी जैविक विविधता असेल, जेवढी डायव्हर्सिटी असेल, तेवढे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी जमिनीमध्ये डायव्हर्स राहते. आणि मायक्रोब्स बद्दल म्हणलं जातं की प्रत्येक न्यूट्रिएंटसाठी एक मायक्रोब असतो, देवाने तयार केलेला आहे. म्हणजे एक जीवाणू एका अन्न घटकासाठी असतं, असं तयार केलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण अजून पुढे डिटेलमध्ये बोलूया. आणि फवारणीद्वारे खत व्यवस्थापन हा शेवटचा मी पॉइंट त्याच्यासाठी घेतलेला आहे की आपल्याला हे सगळं रिसेट करायचं असेल तर काय करता येईल. तर याच्यासाठी आता गेल्या काही वर्षांपासून आम्ही काम करत आहोत ते
फोलियर फर्टिलायझेशन वरती काम करतोय. हे रिसेट करायचं. रिसेट मी बऱ्याच वेळा बोलतोय, का तर जे काय आपण खराब केलेलं आहे त्याला परत नीट करायचं असेल तर त्याला काही गोष्टींचा आपल्याला सपोर्ट द्यावा लागणार आहे. तर त्यामुळे बरोबर. हा विषय मी पॉइंट आउट केलेला आहे की फवारणी फोलियर फर्टिलायझरद्वारे आपण खत व्यवस्थापन कसं करू शकतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की फॉलियर फर्टिगेशननी आपण केमिकल फर्टिलायझर जी सॉइल मध्ये देणार आहोत ती रिप्लेस करावी, जेणेकरून सॉइल मध्ये बायोडायव्हर्सिटी वाढावी, जीवाणूंचं कार्य वाढावं, आणि ती जी क्वांटिटी आहे और तो जो क्वांटम आहे किंवा ती जी पिकाची गरज आहे ती फोलियर फर्टिलायझर मधनं आपण भरून काढावी, असं असं काहीच म्हणायचंय का तुम्हाला? फोलियर फर्टिलायझरचा मिनिंग असा राहतो की झाडांमध्ये जे इम्बॅलन्स झालेलं आहे, जमिनीमध्ये आपण जे काय कामं केल्यामुळे झाडामध्ये जे इम्बॅलन्स झालेलं आहे त्या इम्बॅलन्सला रिसेट करण्यासाठी मायक्रोन्युट्रिएंटची गरज पडते. आणि आता जमिनीमध्ये आपण एवढे हर्बिसाइड वापरलेले आहेत, खतं वापरले, त्याच्यामुळे बरेचसे जीवाणू मेलेले आहेत आणि त्याच्यामुळे बरेचसे न्यूट्रिएंट जे आहेत त्यातल्या त्यात मायक्रो न्यूट्रिएंट जे आहेत ते झाडांना मिळतच नाहीयेत. बरोबर. त्याच्यामुळे झाडामधली न्यूट्रिएंट डेन्सिटी हा शब्द मी वापरतोय. न्यूट्रिएंट डेन्सिटी म्हणजे न्यूट्रिएंट्स म्हणजे अन्नद्रव्यांची घनता ही कमी झालेली आहे. ओके. हे काही वेळेस असं बघण्यात येतं की आता मी परवाच आता टोमॅटो घ्यायला गेलो होतो मार्केटमध्ये, तेव्हा बघत होतो की मला आठवत होतं की 4-5 वर्षापूर्वी मी 1 किलो टोमॅटो घ्यायचं तर मला 7-8 टोमॅटो घेतले की 1 किलो होऊन जायचं. मी आता ते टोमॅटो घेतले आणि वजन काट्यावरती ठेवले तर म्हणले हे तर 750 ग्रॅम झाले. आणि मग मला अजून थोडे टोमॅटो घ्यावे लागले. तेव्हा मला डोक्यात आलं, प्रकाश पडला की असं झालेलं की टोमॅटो दिसायला चांगलं झालेलं, गोल आहेत, पण त्याच्यात घनता नाहीये. करेक्ट. भरल्यासारखा प्रकार आहे आणि वजन त्याचं मिळत नाहीये पहिल्यासारखं. आणि ती घनता नाहीये का तर जमिनीतूनच ते अन्नद्रव्य मिळत नाही झाडांना. राईट. त्याच्यामुळे हे सगळे आपलं जे फूड आहे ते पण न्यूट्रिएंट डेफिशियंट झालेले आहे. न्यूट्रिएंट डेफिशियंट फक्त एनपीके नाहीये, तर ओव्हरऑल कॅल्शियम, मॅग्नेशियम, एनपीके, मग मायक्रोन्यूट्रिएंट आणि असे न्यूट्रिएंट जे आपल्याला माहित पण नाहीत अजून, ज्याच्याबद्दल आपला अभ्यासच नाही झालेला आहे, जे आपण देऊ शकत नाहीये, ते जमिनीमध्ये असतात. जर केमिस्ट्रीचा पिरियडिक टेबल जर पाहिला, आज आपण म्हणतो 110, 115 वेगवेगळे टाईपचे एलिमेंट्स बद्दल आपण बोलत आहोत. त्याच्याबद्दल शेतीमध्ये कुठेच बोलणं नाही होते. इव्हन हायड्रोपोनिक शेतीमध्ये जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण फक्त कॅल्शियम, मॅग्नेशियम, एनपीके, मायक्रोन्यूट्रिएंट, मॉलिब्डेनम पर्यंत आली की आपली गाडी संपून जाते. बरोबर. ते अन्नद्रव्य हायड्रोपोनिक मध्ये आपण देत असतो आणि ते आपण नंतर खातो. ते टोमॅटो खाणार, ते क्युकंबर खाणार, शिमला मिरची ती खाणार, हायड्रोपोनिकची लेट्यूस खाणार आणि समजणार की आपल्याला भरपूर अन्नद्रव्य मिळतं. ते पूर्णपणे चुकीचं आहे. बरोबर. हायड्रोपोनिकची शेती ही ऑर्गॅनिक शेती कधीच नसू शकते आणि आपल्या शरीराला त्याच्यातून अन्नद्रव्यही चांगले मिळणार नाही. ठीक आहे, विषय थोडा भरकटत जाईल. मला मुद्दा तेवढाच हवा होता की फॉलियर फर्टिगेशन कशा पद्धतीने करायचं म्हणजे काय, एवढाच मुद्दा होता. सर, मी त्याच्याबद्दल शेवटचा पॉईंट आहे, तुम्ही घेईन आता. हा पहिला पॉईंट आहे आर्द्रताबद्दल. सातवा पॉईंट जो आहे आपण तो घेऊन मग हा सेशन बंद करूया. आर्द्रता किती असावी, तर पॉलीहाऊस मध्ये 50% वरती असावी. मी पॉलीहाऊस संदर्भातच बोलतोय सध्या, कारण आउटडोर कल्टिव्हेशन मध्ये हे चेंज होऊ शकतं. तर त्याला बाहेरच्या शेतीमध्ये काय करता येतं, तर आपण विंड ब्रेक्स म्हणजे जिथून वारे वाहतात त्या बाजूला झाडं लावली तर ते जेव्हा वारं येतं तेव्हा त्या झाडातून जेव्हा पास होणार तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला ह्युमिडिटी वाढून मिळते. इकडचं मायक्रोक्लायमेट त्या शेतीचं बदलू शकतं. हे आउटडोर शेतीसाठी आहे. म्हणजे तुम्ही समजा कोणतं कडधान्याचं पीक घेतलं तर बांधावरती जिथून वारे येतात त्या बाजूला झुडपी चांगली लावायची. त्याच्यात कोणती झाडं लावा तुम्हाला जे तुमच्या जनावरांसाठी योग्य असतील किंवा जे लवकर वाढू शकतात आणि दाट होतात. म्हणजे त्याच्यात जेव्हा वारं येतं तेव्हा ते ह्युमिडिटी घेऊन येणार. म्हणजे हे सांगायचा मुद्दा आहे दोन्ही बाजूनी, पॉलीहाऊसच्या बाबतीत आणि आउटडोर शेती बाबतीत. आपण मिस्टर लावू शकतो, शावरिंग करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आर्द्रता वाढवण्यासाठी आपण आच्छादन करू शकतो, जमिनीवरती आच्छादन करू शकतो. ह्या आच्छादनाचा टॉपिक पुन्हा कधीतरी आपण घेऊ, फार डिटेलमध्ये बोलू शकतो आपण. लाईटचं पण योग्य प्रमाण असलं पाहिजे, कारण आर्द्रता आणि लाईटचं काय संबंध आहे विचारलं तर जेव्हा लाईट वाढून जाते त्यातल्या पॉलीहाऊस मध्ये जर लाईट जास्त असेल, पर्णछिद्र बंद झाले तर आपोआप झाडांचं
झाडातून जे पाणी बाहेर पडायचं असतं ते प्रक्रिया बंद झाली की पॉलिहाऊसमध्ये आर्द्रता कमी व्हायला लागते आणि उष्णता वाढते. वाढते. आपण म्हणतो पॉलिहाऊसमध्ये गेल्यानंतर फार गरम होतंय, तर ते बरोबर. काय होतं, तर लाईट लेवल जी ते झाडाची जी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त लाईट त्यावेळेला असते. तर आपल्या याच्यानंतर एक व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामध्ये आपण पॉलिहाऊसमध्ये कसं फिलिंग असते ते त्याच्याबद्दलही बोलूया. ठीक आहे. तापमानाबद्दल, हे पानांचं तापमान जे आहे तुम्ही इन्फ्रारेड थर्मोमीटरने मोजू शकता. आता सगळ्यांना कोविडमुळे माहित पडलेलं इन्फ्रारेड थर्मोमीटर काय हो, असतो. हो, तुम्ही हो. झाडाच्या पानावरती पॉइंट आउट करून डायरेक्ट टेम्परेचर पानांचं घेऊ शकता. जेव्हा तुमचं टेम्परेचर 26, 27, 28 पुढे जायला लागलं तर समजायचं की आता फोटोसिंथेसिस बंद व्हायला लागलेलं आहे. ठीक प्रकाश आहे. संश्लेषण क्रिया बंद व्हायला लागली. व्हायला लागली आहे. मग जमिनीमधले मॉइश्चर म्हणजे पाण्याची जमिनीमध्ये आहे ते वापशा स्थितीत ठेवणं गरजेचं आहे. आपण पॉलिहाऊस कल्टिव्हेशन मध्ये बरेचसे शेतकरी मित्र आमचे काय करतात, दररोज पाणी देतात. कारण असं मला शिकवलेलं आहे, इस्रायली लोकांनी शिकवलेलं आहे, हॉलंडच्या लोकांनी शिकवलेलं आहे की जेवढं दिवसभरामध्ये बाष्पीभवन होतं तेवढं पाणी द्यायला पाहिजे. हे फंडामेंटलच मिस्टेक झालेली आहे. आम्ही जेव्हापासून पॉलिहाऊसची शेती करतो तेव्हापासून गेल्या 8-10 वर्षापर्यंत हे माझ्या डोक्यात पण असंच होतं की दररोज पाणी तेवढं द्यायलाच पाहिजे. म्हणजे हेक्टरी 30 ते 40 क्युबिक मीटर पाणी द्यायला पाहिजे. पण शेतकरी तर कधीच दररोज पाणी देत नाही. पण जेव्हापासून ड्रिपची शेती आलेली आहे तेव्हापासून हा प्रकार पुन्हा वाढलेला आहे की लोक दररोज पाणी देत राहतात आणि त्याच्यामुळे वापसा येत नाही जमिनीमध्ये. तर वापशामध्येच झाडांची पानं जे झाडांची मुळ्या जे आहेत ते पाणी घेऊ शकतात. तर याच्यावरती परत बोलण्यासारखं आहे बरंच. वापसा कसा ओळखावा आणि शेती कशी सुधारावी. जमिनीच्या बाबतीमध्ये फार महत्वाचा पॉइंट आहे की जमीन ही जिवंत आहे आणि गतिमान आहे, म्हणजे डायनॅमिक आहे. कारण जमिनीमध्ये इतके जीवाणू असतात की ते, त्याला म्हणून आपण काळी आई म्हणतो, त्याच्यात बरोबर. जिवंतपणा आहे. आणि आईला नेहमी झाकून ठेवावं लागतं, त्याच्यावरती एक साडीसारखं आवरण टाकले गेलं पाहिजे, त्याला उघडं नाही ठेवायला पाहिजे. हा Right. फंडामेंटल त्यातला आध्यात्मिक भाग आहे जो शेतीमध्ये जर वापरला आपण आच्छादनाच्या स्वरूपाने, त्याच्यामध्ये मृद आच्छादन आलं, काष्ट आच्छादन आलं किंवा मग जिवंत आच्छादन आलं, कोणत्याही प्रकारचं जर आच्छादन केलं, जमीन झाकली गेली पाहिजे. जमीन दिसता कामा नये जेव्हा तुम्ही शेती करता. फक्त जेव्हा जमिनीची तयारी करत असतात तेवढ्या वेळा पुरता ती उघडी राहिली ठीक आहे, नंतर लगेच त्याच्यावरती पिकं घेऊन झाकली गेली पाहिजे. तर जमिनीमधली ताकद जी आहे, म्हणजे आम्ही नेहमी बोलत असतो मित्र की शेती ही का तोट्याची असते. एक बी जेव्हा आपण लावतो त्यात हजारो बिया देण्याची ताकद शेतीमध्ये आहे, तरी तोट्याची कशी असू शकते. कोणत्याही बिझनेसमध्ये एकाचे 1000 4 महिन्यामध्ये कोणताही बिझनेस देऊ शकत नाही. शेतीमध्ये हे पॉसिबल आहे. हा फंडामेंटल प्रश्न आम्ही एकमेकांना विचारत राहतो की याला कसं पॉलिसीमध्ये कन्वर्ट करता येईल, की शेती एकेकाळी म्हणजे शेतकरी सर्वात म्हणजे त्याच्याकडे मुबलकता असायची. घरामध्ये धान्य भरलेलं असायचं. कोणी पाहुणे आले तरी ते पोते पोते किंवा बॅग भरून अन्नदान करायचे. बरोबर. तसंच काही नाही राहिलेले. शेतकरी जातात जातात मार्केटमध्ये आणि धान्य घेऊन येत असतात. ही बरोबर. परिस्थिती आज येऊन पोहोचलेली आहे. जमिनीमध्ये असंख्य जीवाणू आहेत. त्याच्यामध्ये जीवाणूंच्या बाबतीत बोललं गेलं तर जीवाणूंचे स्टेप्स असतात. त्याला जमिनीचे इकोसिस्टम म्हणतात. तर पहिले जे आहे त्यातल्या त्यात बॅक्टेरिया आहे, ज्याला झाडांच्या मुळ्या अन्न देतात, ज्यांनी बॅक्टेरिया वाढतात. आणि हे बॅक्टेरिया फार कामाचे आहेत. जमिनीतले जे बॅक्टेरिया, त्याच्यामध्ये काही लोकांना ॲझोटोबॅक्टर माहित असेल, रायझोबियम माहित असतील. बरोबर. मग त्याच्यानंतर बुरशी येते. बुरशी ही बॅक्टेरियाला खाऊन कंटिन्युअस डायजेस्ट करत राहते. इतक्या वेळ ती त्याला खात राहते आणि डायजेस्ट करत राहते की नंतर त्याच्यातून ह्युमस फॉर्मेशन होतं, ज्याला आपण बरेच लोक ह्युमिक ऍसिडच्या नावाने पण म्हणतात. पण जमिनीत जो ह्युमस तयार होतो तो बुरशी करतो. त्यामुळे बाहेरून टाकायची आवश्यकता नाही भासली पाहिजे. फक्त जमीन फारच खराब झाली असेल तर सुरुवातीच्या काळात त्याची गरज पडते. नंतर एकदा जमिनीमधल्या बुरशी वाढल्या की आपोआप त्याच्यामध्ये सेट होऊन जातं ह्युमस फॉर्मेशन. प्रोटोझोआ जे आहेत हे बुरशीला खातात आणि प्रोटोझोआ खाण्यासाठी गांडूळ येतात आणि मग असं हे चक्र कंप्लीट होतं. म्हणजे गांडूळ आले जमिनीमध्ये की समजायचं की जमीन आता आपली पैलवान झाली. बरोबर. तर हे सर्कल असं कंप्लीट होतं. म्हणजे जीवजीवस्य जीवनम, एक सजीव दुसऱ्या सजीवावरती अवलंबून आहे, ही सगळी सायकल जमिनीत सुद्धा आपल्याला बघायला मिळते. बरोबर. करेक्ट. आता आजचा टॉपिक हा शेवटचा एक टॉपिक घेऊन मी संपवतो.
कारण मग त्याच्यानंतर सरांना पण काही प्रश्न असतील आणि एखाद व्हिडिओ त्यांना दाखवायचा आहे शेतामध्ये घेतलेला तो दाखवायचा आहे. तर फवारणीद्वारे मी हा पॉइंट स्पेसिफिकली टाकलेला आहे आणि त्याच्याद्वारे प्रकाश संश्लेषण हे जे आपण न्यूट्रिएंट्स लिहिलेले तिथे हे त्यातल्या त्यात महत्वाचे घटक आहेत, बाकीचे पण गरजेचे आहेत. तर त्यात मॅग्नेशियम आहे महत्वाचा घटक, जो क्लोरोफिल मधला महत्वाचा घटक आहे. नायट्रोजन, नायट्रोजन हा जो घटक आहे हवेमध्ये 78% नायट्रोजन असतो. हा विषय गंभीर आहे की हवेमध्ये जर 78% नायट्रोजन आहे तर आपल्या जमिनीच्या वरती टँकर भरून नत्र आहे, टँकर भरून नत्र आहे आणि 21% ऑक्सिजन असतो. आपल्याला काय करायचं, हलकीशी मशागत करायची जमिनीमध्ये. हलकी मशागत झाली की आपोआप ही हवा प्रेशरनी, हवेचा जो दाब असतो त्यांनी ही हवा जमिनीमध्ये घुसते. जेव्हा आपण म्हणतो जमिनीमध्ये हवा असली पाहिजे, वापसा म्हणजे काय, 50% मातीचा भाग, 25% पाणीचा भाग, 25% हवेचा भाग. जो हवा जी आहे 25%, त्याच्यामध्ये त्या 25% हवेमध्ये आपोआपच नायट्रोजन जो आहे तो 78% झाले असतोच आणि त्याला आपोआप असिम्युलेशन करण्यासाठी जे काय बॅक्टेरिया असतात जमिनीतले ते ऍब्झॉर्ब करून झाडांना अमिनो ऍसिडच्या स्वरूपामध्ये ते नायट्रोजन देतात. आपलं नायट्रोजनचा जो स्वरूप आहे तो कोणता आहे, नायट्रेट NO3 किंवा अमोनिया NH4. हे जेव्हा झाड घेतात तेव्हा ते अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी झाडाला त्याची जी ताकद असते त्यातले जवळपास 10 ते 12% एनर्जी फक्त त्याला अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी घालावं लागतं. म्हणजे झाड थकून जातं, कारण ते जे अन्नद्रव्य जे दिलेले आहे ते नायट्रोजन जे आपण खताच्या माध्यमातून देतो ते झाडाला अमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट करायला फार एनर्जी घालवावी लागते. तर जे जीवाणू बनवून देतात अमिनो ऍसिड ते डायरेक्ट ते लगेच झाडं घेऊ शकतात. त्याच्या व्यतिरिक्त आयरन, Fe आपण ज्याला म्हणतो, मॅंगनीज हा फार महत्वाचा घटक आहे. आता मॅंगनीज बद्दल का स्पेसिफिकली आपण म्हणतोय, कारण जेव्हापासून हर्बिसाइड्स, जेव्हापासून हे विडीसाइड आलेले 2,4-D ग्लायफोसेट भारतामध्ये, आणि आज भारतामध्ये सर्वात जास्त खप त्याचा वाढलेला आहे. मॅंगनीज हा पूर्णपणे ब्लॉक होऊन जातो. हर्बिसाइड वापरले की मॅंगनीज ब्लॉक झाला. मॅंगनीज ब्लॉक झाला की फोटोसिंथेसिस नेहमी तुमचा इनकम्प्लीट फोटोसिंथेसिस राहणार आहे. आणि मग फॉस्फरस तर महत्वाचा घटक आहेच. तर हे काही घटक मी मांडलेले आहेत जेणेकरून जे लोक फोलियर स्प्रेज बनवतात ते ह्या पॉइंट्सला गृहीत धरतील की हे प्रोडक्ट्स वापरून, हे न्यूट्रिशन वापरून त्यांनी फोलियर ऍप्लिकेशन करावं. आणि फोलियर ऍप्लिकेशन मध्ये फार महत्वाचा घटक जो आहे तो फुलविक ऍसिडचा असतो. जेव्हा तुम्ही फोलियर प्रोडक्ट बनवता त्याच्यात फुलविक ऍसिड जर टाकलं तर त्याचं ऍब्झॉर्प्शन फार चांगलं होतं, किंवा मग अमिनो ऍसिड बेस्ड फोलियर न्यूट्रिशन तुम्ही देऊ शकता. धन्यवाद. याच्या व्यतिरिक्त अजून काही कोणाला माहिती लागली तर आपल्या नेचर केअर फर्टिलायझरचा नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही फोन करून विचारू शकता. काही प्रश्न असतील तर माझ्यापर्यंत बर्वे साहेब पोहोचवतील. मग आम्ही पुढच्या सेशनला कधी चान्स मिळाला तर आपण अजून डिस्कशन करूया. थँक्यू अविनाश सर. आता प्रकाश संश्लेषण हा जो विषय तुम्ही आज विस्तृतपणे मांडलात तर तो अतिशय महत्वाचा आहे, कारण वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची ताकद फक्त वनस्पतीकडे आहे. तिला तुम्ही क्लायमॅटिकल कंडिशन्स डेव्हलप करून द्या आणि मग तुम्ही जसे मुद्दे सांगितले, मग त्यात ह्युमिडिटी असेल, प्रकाश पाहिजे, म्हणजे ज्याला तुम्ही ग्रीन हाऊस मध्ये लाईट जो मोजला जातो, आणि असे फॅक्टर्स की वापसा असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट द्या, वनस्पती कार्यरत राहील, जमिनीमध्ये जीवाणू वाढवा, तिचं तिला काम करू द्या, म्हणजे कमीत कमी डिस्टर्बन्स तुम्ही याच्यामध्ये क्रिएट करा, असा काहीसा सल्ला तुम्ही आज शेतकरी बांधवांना दिल्याचं मला लक्षात आलं. अतिशय उत्तम टॉपिक तुम्ही समजावून सांगितलात. मला निश्चित खात्री आहे की याच्यावरती अनेक शेतकऱ्यांचे प्रश्नही येतील. आपण ग्राहक सेवा नंबर दिलेला आहे, लोकांचे प्रश्न आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि पुढच्या सेशनमध्ये आपण तो कव्हर करू. आता मी जेव्हा तुम्हाला भेटलो अविनाश सर, त्यात मला जो जाणवलेला भाग आहे की ग्रीन हाऊसची शेती, ज्याला कव्हर्ड कल्टिवेशन आपण म्हणतो, हायटेक ऍग्रिकल्चर म्हणतो, आणि तिथे कसं की आत शेत चकचकीत पाहिजे, इतकं स्वच्छ पाहिजे की तिथे रोज त्या पद्धतीने शेती केली जाते, काही तिथे गवताची काडी नाही पाहिजे. आणि तुमच्या जेव्हा शेतात मी आलो केनियामध्ये, तेव्हा मला पूर्णतः वेगळं चित्र दिसलं की जमिनी या झाकलेल्या आहेत, गुलाबाचा जो रेसिड्यू आहे, ज्याला आपण पिकाचा रेसिड्यू म्हणतो, किंवा जे छाटलेल्या ज्या काड्या आहेत त्या तिथे पडलेल्या होत्या, त्या कुजत होत्या, चवळी तुम्ही कुठेतरी लावलेली मी बघितली. आणि या सगळ्या अशा शेतीकडे तुम्ही वळलात, म्हणजे
एन्शंट ऍग्रिकल्चर, जी आपल्याला परंपरा आहे भारतीय शेतीची, म्हणजे मग पिकाचे फेरपालट वगैरे असे खूप विस्तृत विषय आहेत. पण हे तुम्ही मला करताना जेव्हा तुम्ही बघितलं मी तिथे, तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की वेगळ्या पद्धतीने ही शेती करतायत. आणि म्हणून मला स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की परदेशात इतक्या देशात फिरल्यानंतर हॉलंड स्पेन सारख्या कंपन्यांची तुम्ही आज ब्रीडिंग जी सेंटर्स त्यांच्या कंपन्या आहेत त्यांना रिप्रेझेंट केल्यानंतर हे एकमेकांच्या पद्धतीने म्हणजे हे रिलेशनशिप कशा पद्धतीने तुम्ही क्रिएट केलं की भारतीय शेती आणि मग जगभरात आता केलं जाणारं प्रिसिजन फार्मिंग आणि या शेतीकडे वळण्याचा तुमचा महत्वाचा तुमच्या आयुष्यातला जो ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणतो तो काय आहे आणि एवढं तुम्ही मुद्दाम सांगावा. हा झाल्यानंतर हा तुम्ही सांगितलात की शेतकरी बांधवांनो हा टॉपिक आजचा इथं संपेल आणि अविनाश सरांनी एक व्हिडिओ करून पाठवली प्रकाश संश्लेषणाची एका ग्रीन हाऊस मधली, ती आपण याच्यानंतर मुद्दाम दाखवणार आहोत म्हणजे तुम्हाला आजचा विषय विस्तृतपणे म्हणजे क्लासरूम टू फार्म असा तो आम्ही पूर्ण करणार आहोत. तर या विषयाकडे घेऊन जातो. तुम्ही इकडे वळलात त्याच्या मागची प्रेरणा काय होती? जरूर सर. नाही, फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एक टर्निंग पॉईंट येतो जेव्हा आपण जे नेहमी करत असतो त्याच्या व्यतिरिक्त वेगळं करण्याचा ध्यास घेतो. तर मी जेव्हा 2008-9 साली दक्षिण अमेरिकेत होतो, कोलंबिया देशामध्ये, आमच्या कंपनीने तिथे अल्स्ट्रोमेरिया आणि गुलाबाची शेती विकत घेतली होती. त्यावेळेस इंडस्ट्री फार बूम मध्ये होती, प्राइजेस पण फार चांगले होते, रशियन मार्केट फार चांगलं होतं. त्यावेळेस आम्ही हे गुलाबाची शेती करायला चालू केली आणि नवीन प्लांटेशन केलं. आणि त्यावेळेस मला पूर्ण केमिकल फार्मिंग बद्दल चांगला अनुभव होता. बऱ्याच वर्ष काम केल्यामुळे मला माहित होतं की फर्टिलायझर रेजिम कशी बनवायची, स्प्रे प्रोग्राम कसा बनवायचा. तर 2009 साली जेव्हा इकॉनॉमिक मेल्टडाऊन झालं, अमेरिकेमध्ये पूर्णपणे बँक्स कोलॅप्स झाल्या, तेव्हा पूर्ण जगाची इकॉनॉमी कोलॅप्स झाल्यामुळे आम्हाला जे रॉयल्टीचे पैसे येणार होते ते आले नाही आणि आमची कॅश फ्लोचा फार मोठा प्रॉब्लेम झाला आमच्या कंपनीला की आम्ही नवीन प्रोजेक्ट घेतला, आम्हाला ही अपेक्षा होती की आमचा कॅश फ्लो चांगला राहील आणि हा प्रोजेक्ट आम्ही उभा करू. तर नवीन 10 हेक्टरचं प्लांटेशन होतं, 25 एकरचं पॉलिहाऊसचं प्लांटेशन होतं ते. अरे बापरे. आणि झाडं वाढत होती आणि डोळ्यासमोर मला दिसत होतं की मला काहीच करता येत नाहीये. का तर मला वाटत होतं जोपर्यंत मला हे औषधं मिळत नाही, हे खतं मिळत नाही, तोपर्यंत मला गुलाबाची शेतीच करता येणार नाही. आणि ते तो पूर्ण प्रोजेक्ट माझ्या डोळ्यासमोर पूर्णपणे संपला. तर तिथे माझ्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट सारखा झाला की मला शेती एवढी खराब नसू शकते, शेतीमध्ये एवढा त्रास व्हायला नाही पाहिजे. आजही आपण जेव्हा शेतकऱ्यांचे बद्दल बोलतो त्यांना एवढा जो शेतीमध्ये त्रास होतो, हा पूर्वी शेतकरी निवांत असायचं. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातली पण जी शेती असायची तेव्हा खाऊन पिऊन सुखी असायचं. केनियामध्ये पण गरीब लोक जे सोकाळ माझे मॅनेजर गरीब आहेत त्यांना विचारत होते, ते म्हणायचे आम्ही लहानपणी पैसे आमच्याकडे नसावेत पण आमच्याकडे घरामध्ये खाण्याची मुबलकता भरपूर असायची, धान्य भरपूर असायचं, दिवसभर आम्ही मुलं खात असायचो, उंदडत असायचो, आम्हाला उपासमारी कधी नसायची. म्हणू शकतो की आमच्याकडे गाड्या नसतील, फ्रीज नसतील, मोठे मोठे घरं नसतील, पण खायला भरपूर होतं आणि पौष्टिक अन्न होतं. तर ही जी गोष्ट होती त्याच्यानंतर मी भारतात आलो 2010 साली आणि अभ्यास करत होतो, कारण मी त्यावेळेस कन्सल्टन्सी चालू केली होती केनियामध्ये एका कंपनीमध्ये. तर तिथे जाणवत होतं की हे सलाईन टाईप ऑफ ऍग्रिकल्चर चाललेले, की खतं दिले तर झाड उगणार, औषध मारलं तर रोग नाही येणार किंवा कीड नाही येणार. पण शेती अशी नसती, जंगलामध्ये तर असं नाही दिसत आहे, जिथे कीड रोग नाही काय नाही. तर हे दिवसत होता प्रश्न. आणि मग इंटरनेटवरती शोधून शोधून थोडे युट्यूबची चॅनल बघत होतो, कोण चांगले स्पीकर आहेत. तर त्याच्यामध्ये माझा कॉन्टॅक्ट आला पद्मश्री श्री सुभाष पाळेकर. त्यावेळेस त्यांना पद्मश्री मिळालेली नव्हती. तर मग मी त्यांचे पुस्तकं मागवले सगळे, त्यांचे जेवढं युट्यूबचे होते ते ऐकले. त्यावेळेस युट्यूबवरती एवढं नव्हती माहिती 2010-11 साली. त्यांची पुस्तकं मागितले, सगळे वाचून काढले. वाचल्यावरती लक्षात आलं की हे काहीतरी भलतंच आहे, की आम्ही कधी कॉलेजमध्ये शिकलेलो नाही आणि हे काय सांगते ते पूर्णपणे वेगळं आहे. मग मी त्यांच्या एका शिबिराला गेलो. आता शिबिराला गेल्यावरती मी आलेले परदेशातून, कपडे बिपडे घातलेले असे चांगले आणि सगळे शेतकरी तिथे बसलेले. शेतकरी मला विचारायचे तुम्ही कशाला इथे बसलेले? मी म्हणलं मी कंझ्युमर आहे, मी शेतकरी नाहीये, मला शेतीबद्दल काही माहित नाहीये, मला शिकायचं आहे की काय करतात आणि तुमच्या शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करायचं, कारण तुम्ही हे चांगलं अन्नद्रव्य तयार करता, म्हणजे मला खायला तरी मिळेल चांगलं अन्न. अशा निमित्ताने मी त्यांच्या बरोबर पुण्यामधल्या एका शिबिराला बसलो 5 दिवस. आमचे एक नातेवाईकाला घेऊन आलो होतो, तो शेती करतो, त्याला घेऊन बसलो होतो.
तर त्याच्यामध्ये मग पाळेकर सरांचा संबंध आला आणि मग लक्षात आलं की हे पूर्णपणे शेतीला वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. जे आम्ही ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये शिकलो नाही ते मला त्यांनी दाखवून दिलं. मग मी प्रॅक्टिस करायला चालू केलं केनियामध्ये. मग म्हणलं पॉलिहाऊस मध्ये आता कसं जाऊन सांगायचं की जिथे मी सगळ्यांना सांगायचो की पॉलिहाऊस मध्ये स्वच्छता पाहिजे आणि एक सुद्धा पान पडलं नाही पाहिजे जिथे म्हणत होता. आणि मग मी म्हणलं आता हे तर अवघड आहे, आता सुरुवात कुठून करायची हा फार मोठा प्रश्न असतो. शिकून तर आलोय आता, जसं आपण बीएससी केली, एमएससी केली आणि आता नोकरीमध्ये आलं ती चालू कुठून करायचं हे जेव्हा तो प्रश्न असतो. हात धरायला कोणीच नव्हतं तिथे की हे असं करा तसं करा. मग आपल्यालाच आता करायचं म्हणलं, ट्रायल करावी म्हणलं. पॉलिहाऊस मध्ये एक बाजू फक्त घेतली, एक बे म्हणतात तिथे घेतलं, तिथे पाला पाचोळा कंपोस्ट टाकणं चालू करून आच्छादन पहिले करून घेतलं. जीवामृतचं प्रोडक्शन चालू केलं. गाया विकत घेतल्या. अशा कंपनीमध्ये गाय विकत घेतली ज्या कंपनीमध्ये जनावर म्हणजे एकदम नो नो असायचं. म्हणजे जनावर कशाला लागतात, तिथे पहिली एक गाय घेतली त्या शेतामध्ये. आज त्या कंपनीमध्ये 250 गाय आहेत आमच्या पूर्ण. अरे वा, क्या बात आहे. तर सुरुवात ती एक गायनी झाली होती. त्या कंपनीच्या मालकाला मी गाडीत जाता जाता म्हणलं असं घ्यायची काय गाय, ते म्हणले काही हरकत नाही, आम्ही लहानपणी जिथे राहत होतो तमिळनाडूमध्ये तिथे आमच्या घरात गोठा असायचाच. त्यांनी एकदम एक स्ट्रोक मध्ये म्हणले लगेच चालू करा. इथून ती सुरुवात झाली. मग लक्षात आलं की याच्यामध्ये पण लिमिटेशन आहेत हे काम करताना. एवढं सोपं नाहीये की आपण नुसतं जीवामृत चालू केलं, आच्छादन केलं की आपोआप शेती सेट होऊन जाईल. एवढं सोपं नव्हतं वाटत प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन मध्ये, कारण वर्षानुवर्ष खतं टाकलेली आहेत आणि जमीन खराब झालेली. त्याच्यामध्ये मग लक्षात आलं की आपल्याला अजून काही शिकावं लागणार आहे. मग मी काही अमेरिकेतले काही चांगले सायंटिस्ट आहेत, ऑस्ट्रेलियातले काही सायंटिस्ट आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो, त्यांच्याशी संवाद साधला. मग युट्यूब वरती त्यांचं ऐकलं, पुस्तकं मागून घेतले. मग लक्षात आलं की हे जे ट्रान्झिशन फेज आहे, ही ट्रान्झिशन फेज म्हणजे तुम्ही ऍलोपॅथी मधून आयुर्वेदामध्ये शिफ्ट करता किंवा आता केमिकल फार्मिंग मधून बायोलॉजिकल फार्मिंग किंवा नॅचरल फार्मिंग मध्ये जे शिफ्ट होतात त्यामध्ये शेतकऱ्यांचे फार हाल होतात. कारण हा ट्रान्झिशन फेज फार डिफिकल्ट फेज असतो. पूर्णपणे बदल झालेला असतो तुमच्या याच्यामध्ये. म्हणजे कसं आहे, मी सांगू शकतो, ज्याला लहानपणापासून नॉनव्हेज खायची सवय आहे, मोठं झाल्यानंतर दारू प्यायची सवय आहे आणि त्याला अचानक म्हणायचं उद्यापासून तू काहीच करायचं नाही, तर पापट होतं, त्याचं शक्य नव्हतं. तसं शेतीमध्ये पण होतं. ऍडिक्शन झालेलं असतं. फर्टिलायझर आर ऍडिक्टिव्ह, झाडांना ऍडिक्शन केलेलं असतं पण खत दिल्यामुळे. तर डी ऍडिक्शन प्रोसेस जे आहे, डी लर्निंग प्रोसेस पण आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे आम्ही काम करत होतो आम्हाला पण डी लर्निंग करावं लागत होतं. त्याचा अर्थ जे आम्ही शिकलेलो आहोत आतापर्यंत, जो काय अनुभव आमचा झालेला आहे, तो अनुभव पण समजायचा की तो अनुभव काही कामाचा नाही. आपल्याला नवीन अर्थ शिकायचे, नवीन अनुभव जनरेट करायचे, शेतकऱ्यांना जाऊन विचारायचं की तुम्ही काय करत आहात, म्हणजे ते त्यांच्याकडून शिकून आपल्याला आता आपल्या शेतीमध्ये करायचा. हा जो प्रोसेस आहे ना, हा ऍक्च्युली फार त्रासदायक प्रोसेस होता. कारण त्याच्यामध्ये आपला अहंकार तोडावा लागतो. आपला जो शिक्षणाचा जो अहंकार आहे तो तोडावा लागतो. आणि जेव्हा ते जमलं, आपला अहंकार तोडायचं जमलं, तर मग तो शिकायला लागतो, तो विद्यार्थी होऊन जातो. आम्ही आतापर्यंत कन्सल्टंट होतो म्हणजे आम्हाला वाटायचं की आम्हाला शिंग फुटलेले आहेत, आम्ही फार हुशार. पण जेव्हा आम्ही विद्यार्थी स्वरूपात गेलो, तर विद्यार्थी स्वरूपामध्ये गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आम्हाला काहीच माहित नाहीये. दररोज नवीन नवीन शिकता येतो. माझा जो प्रवास चालू झाला आता गेल्या काही 4-5 वर्षामध्ये, मग मी आता बायोलॉजिकल प्रोग्राम वरती जास्त काम करतोय, जीवाणूंचं प्रमाण वाढवायचंच काम करतोय. आणि हे गेल्या 1 वर्षामध्ये फोलियर फर्टिलायझर, 1.5 वर्ष झालेले, फोलियर फर्टिलायझर वरून न्यूट्रिशन मॅनेजमेंट वरून डिझीज अँड पेस्ट मॅनेजमेंट याच्यावरती अभ्यास केला, माहिती मिळाली. काही मेंटर्स होते, शिक्षक होते ज्यांनी मला शिकवलं. त्याच्यावरून लक्षात आले की हे पॉसिबल आहे आणि आम्ही हे करून दाखवलेलं आहे की बिना औषधाची, बिना फंजीसाइड, बिना इन्सेक्टिसाइडची शेती करता येते, फक्त न्यूट्रिशन मॅनेजमेंटवर. त्याच्यावरून आता कॉन्फिडेंटली आम्ही सांगतो किंवा आमचे टीम मेंबर्स पण म्हणतात आमच्या फार्म वरती की हे पॉसिबल आहे. थँक्यू सर. थोडक्यात जमीन सुधारा, जमीन समृद्ध ठेवा, न्यूट्रिशन इम्बॅलन्स होऊन देऊ नका. आणि जे आज तुम्ही प्रकाश संश्लेषणाचे जे घटक सांगितले त्याकडे जर लक्ष दिलं, वनस्पतीला स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची मुभा दिली, कमीत कमी तुमचा इंटरफिअरन्स ठेवला, जसं जंगलामध्ये घडतं, तर ही शेती कमर्शियली व्हायबल आहे. एक दाणा जर पेरला तर 1000 दाणे देणारी जी शेती आहे ती नुकसानीत असू शकत नाही. या ठाम विचाराने आमच्या सर्व शेतकरी बांधवांना नक्की आज काहीतरी एक निश्चित चांगला मोलाचा असा सल्ला आपल्याकडनं मिळालाय.
यापुढील भागात पण आम्ही तुमच्याशी बोलत राहणार आहोत. अनेक शेतीचे कंगोरे आहेत, अनेक विषय आहेत. शेती हा आमचा धर्म आहे, शेती ही आमची संस्कृती आहे आणि ती चांगल्या पद्धतीने कशी करावी हे आपल्याकडून निश्चितपणे आमच्या सगळ्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल. आज वेळ काढून अविनाश सर आपण आलात, खूप खूप धन्यवाद. नेचर केअर तर्फे आपले पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आपण एका परवा दिवशी फार्मवर गेल्यानंतर तुम्ही एक व्हिडिओ मला करून पाठवलाय की तिथे प्रॅक्टिसेस कशा काही चुकीच्या चालल्या होत्या आणि त्यात फोटोसिंथेसिस कसं काम करत नव्हतं, म्हणजे ज्याला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो. तो व्हिडिओ आमच्या सगळ्या व्ह्युअर्ससाठी मी या कार्यक्रमानंतर इमिजिएट लावतोय. तो व्हिडिओ झाल्यानंतर आजचा आमचा सेंद्रिय विचार भाग 2 संपेल. पुढील भागात पुन्हा एकदा अविनाश सरना आपण बोलूया आणि पुढचा विषय त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सर. झाडांनी दिवसभर फोटोसिंथेसिस करावं हे आपलं काम आहे. आज कसं करू शकतो आपण पॉलीहाऊसमध्ये? आपण आता त्याचे पॉईंट्स घेऊया. पॉलीहाऊसमध्ये पॉलिथिन असतं. हे पॉलिथिन जे आहे ते युव्ही ब्लॉक प्लास्टिक असतं. म्हणजे सूर्यामधून जे अल्ट्राव्हायोलेट किरणं येतात त्याला हे ब्लॉक करतं आणि हे किरणं जेव्हा ब्लॉक केली जातात तेव्हा झाडावरचा स्ट्रेस कमी होतो. प्लस याच्यातून जी लाईट येते ती डिफ्यूज लाईट असते. डिफ्यूज लाईटचा अर्थ की डायरेक्ट लाईट पानांवरती पडत नाही, पण पूर्णपणे प्रकाश राहतो. पॉलीहाऊसमध्ये प्रकाशमय राहतं, त्याच्यामुळे झाड पूर्णपणे फोटोसिंथेसिस करू शकतं. ते एक चांगली गोष्ट आहे पॉलीहाऊसची. पण पॉलीहाऊसचा दुसरा दुर्गुण काय होतो? लाईट जेव्हा आत येते तेव्हा हीट ट्रॅपिंग होतं. म्हणजे आतून जेव्हा झाडं गरम होतात किंवा माती गरम होती तेव्हा उष्णता तयार होते. उष्णता तयार झाली की ते पॉलीहाऊसच्या आतमध्ये बंद राहते. त्याला कॉम्पन्सेट करायचं झालं तर आपल्याला ह्युमिडिटी पाहिजे नसते. आता पॉलीहाऊसमध्ये तुम्ही बघाल तर सहसा ह्युमिडिटीचा सोर्सच नसतो. काही लोक फॉगर लावतात, काही लोक स्प्रिंकलर लावतात, काही लोक पाईप घेऊन शॉवरिंग करतात, काही लोक आच्छादन करतात. शेतकऱ्यांच्या हिशोबाने सर्वात चांगला आयटम जो आहे तो काष्ठ आच्छादन. काष्ठ आच्छादन केलं तर आपोआप ह्युमिडिटी मेंटेन करता येते. प्लस काष्ठ आच्छादनामुळे पॉलीहाऊसमधलं CO2 लेवल, कार्बन डायऑक्साईड लेवल पण वाढायला लागते. कारण काष्ठाचे आच्छादन जेव्हा जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा ह्युमसचं फॉर्मेशन होत राहतं. ह्युमसचं फॉर्मेशन होत असताना जे जीवाणू असतात त्यांचं रेस्पिरेशन असतं. त्यांचं रेस्पिरेशनला श्वासोश्वास जे होत असतो त्याच्यामधून CO2 तयार होतो. आणि हा जो CO2 आहे ते पॉलीहाऊसमध्ये झाडांना त्याची गरज असते. त्यामुळे CO2ची जी कॉन्सन्ट्रेशन आहे तर ह्या जमिनीपासून जिथे जर ऑक्सिडेशन होत असेल, श्वासोश्वास जीवाणूंचं होत असेल ह्या भागामध्ये, तर CO2 लेवल ह्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढतं. तर त्याचं जे अभ्यास झालेला आहे, आपल्या हवेमध्ये जवळपास 300 ppm CO2 असतं. तर काष्ठ आच्छादन जर असेल तर ह्या लेवलमध्ये जवळपास 1000 ppm CO2 ची लेवल वाढू शकते. 1000 ppm ची लेवल जर वाढली तर झाडांचे पर्णछिद्र जे आहेत, स्टोमाटा म्हणतात, जे झाडांच्या पानांच्या मागच्या बाजूला असतात, ते ऍक्टिव्हेट होऊन जातात आणि CO2 ला कंटिन्युअस कॅप्चर करत राहतात. याच्यामुळे झाडांचे फोटोसिंथेसिस एबिलिटी फार वाढून जाते. तर हे एक काम काष्ठ आच्छादन करू शकतं. तुम्हाला जर पाहिजे नसेल तर जिवंत आच्छादन पण लावता येतं. म्हणजे हे जे रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये आपण कोणतंही पीक, एकदल किंवा द्विदल पीक, डिपेंडिंग ऑन मेन क्रॉप समजा द्विदल असेल तर इथे एकदल पीक कोणतेही लावू शकता. आणि जर हे पीक मेन क्रॉप असेल, हे एकदल पीक असेल तर जिवंत आच्छादन द्विदलचं लावू शकता. या कॉम्बिनेशनमध्ये, ह्या इंटरक्रॉपिंगमुळे झाडांचं सिम्बायोसिस, एकमेकांना मदत करण्याची प्रक्रिया वाढते आणि न्यूट्रिशनल पोर्टफोलिओ म्हणजे जमिनीमधला CN रेशो पण हा मेंटेन करण्यामध्ये मदत होते. काष्ठ आच्छादनाबद्दल बोललं तर त्याच्यामध्ये पण जो रेशो आहे एकदल आणि द्विदल पिकांच्या आच्छादनाचा, तर 75% किंवा 3/4 हे द्विदल पिकांचं आच्छादन असलं पाहिजे, द्विदल पिकांचं काष्ठ असले पाहिजे आणि 25% हे एकदल पिकांचं असलं पाहिजे. हे जेव्हा मिक्स करून आपण आच्छादन करतो तेव्हा आपल्याला ह्युमस तयार करण्यामध्ये फार मदत होती. ह्युमसचा जो रेशो आहे 10:1 आहे. कार्बन नत्र जो गुणोत्तर आहे तो 10:1 आहे. जर आपण द्विदल आणि एकदलाचं कॉम्बिनेशन तसं केलं, 75% आच्छादन द्विदलचं आणि 25% एकदलचं हे कॉम्बिनेशन जर केलं तर पूर्णपणे काष्ठ जेवढं आहे त्याचं ह्युमसमध्ये रूपांतर होतं. कोणताही प्रकार म्हणजे नत्रे वाया जात नाही आणि कार्बनही वाया जात नाही. सगळ्याचं सगळं आपण कॅप्चर करू शकतो. हे झालं आच्छादनाचा उपयोग पॉलीहाऊसच्या शेतीमध्ये किंवा हे बाहेरच्या पिकामध्येही करता येतं. आता आपण फोटोसिंथेसिस बद्दल बोलत होतो. फोटोसिंथेसिस मधले जे सर्वात महत्वाचे घटक आहे लाईट, कार्बन डायऑक्साईड, पाणी. पाणी हे मुळांद्वारे मिळतं
लाईट जी आहे पॉलीहाऊसमध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो, कारण प्लास्टिक आहे, शेडनेट पण असतं, त्याप्रमाणे आपण लाईट कमी जास्त करू शकतो. आणि राहिला तिसरा भाग कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडबद्दल आपण आता बोललेले, कसं आपण पॉलीहाऊसमध्ये कार्बन डायऑक्साईडची लेवल वाढवू शकतो. त्याच्याबरोबर ह्युमिडिटी, आर्द्रता ही सर्वात महत्त्वाची. जेव्हा पॉलीहाऊसची शेती करतो आपण, त्याच्यामध्ये आर्द्रता 50%च्या खाली जाता कामा नये. 50%च्या खाली गेली आर्द्रता की ह्युमिडिटी, फोटोसिंथेसिस किंवा पर्णछिद्र हे बंद व्हायला लागतात आणि फोटोसिंथेसिस कमी होऊन जातं. फोटोसिंथेसिस म्हणजे हे आपलं किचनसारखं आहे. जेव्हा सकाळी आता सूर्योदय झाला की फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया चालू झाली, 10 वाजेपर्यंत वगैरे चालले. त्याच्यानंतर एकदा प्रकाश संश्लेषण क्रिया बंद झाली की झाडामध्ये इनकम्प्लीट फोटोसिंथेसिस जे होतं, त्याच्यामुळे झाडामध्ये टॉक्झिन तयार होतात. जसं आपल्या शरीरामध्ये आम्ल तयार होतं, आम त्याला म्हणतात हिंदीमध्ये, की आपलं अपचन जर झालं तर शरीरामध्ये आम तयार होतं. हे आममुळे जे काय व्याधी होतात, तसेच झाडामध्ये व्याधी होतात. झाडामध्ये आम जे तयार होतं म्हणजे इनकम्प्लीट फूड, इनकम्प्लीट कार्बोहायड्रेट, हे न पचलेलं अन्न जे तयार होतं, त्याच्यामुळे त्याच्यात अमोनिया घटक आहे, त्याच्यामुळे झाडांवरती रोगराई येतात, किडे येतात. हा त्याच्या मागचा बॅकग्राऊंड आहे. तर आपलं काम जे आहे ना, झाडांनी दिवसभर फोटोसिंथेसिस कसं करावं याच्यावरती काम करायचं. मग आर्द्रता वाढवा, लाईट मॅनेजमेंट करा, जमिनीमध्ये खतांचं प्रमाण कमीत कमी ठेवा, जितकं कमी करता येईल तेवढं करा, आणि आच्छादन ठेवा. आच्छादन ठेवलं की जमीन गार राहते, गार राहिली की मुळे पण काम करतात. मुळांनी काम करायला लागले म्हणजे पाण्याचं ॲब्झॉर्प्शन वाढतं. म्हणजे माठ जसा असतो, माठाचे जे पर्णछिद्र जर बंद झाले तर माठ काम नाही करत. पण माठ जर नवीन तुम्ही घेतला, नवीन मातीचा, तर माठाच्या होल्समधून जेव्हा पाणी बाहेर पडायला लागतं तर माठातलं पाणी गार होतं. जर तुम्ही दुसऱ्या वर्षाचा, तिसऱ्या वर्षाचा जुना माठ वापरला तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यात गार होण्याचं प्रमाण कमी होऊन जातं. तसंच झाडांच्या बाबतीत आहे. झाडांचे पर्णछिद्र नेहमी उघडे राहायला पाहिजे. हे जर पर्णछिद्र उघडे राहिले तर झाड अन्नद्रव्य फोटोसिंथेसिस करू शकतं. फोटोसिंथेसिस करत राहिलं तर झाडामध्ये स्वतःची ताकद राहते. पूर्ण दिवस जर फोटोसिंथेसिस केलं तर झाडामध्ये एक्सेस अन्न तयार होतं. एक्सेस अन्न जे तयार होतं ते रात्रीतून ते जमिनीत मुळांच्या वाटे पुन्हा मायक्रोब्सला, जीवाणूंना ते अन्नद्रव्य म्हणून मिळतं आणि मग मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी वाढते. मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी वाढली की अन्नद्रव्य जे जमिनीत आहे ते झाडांना मिळायला लागतं. आणि हे सर्कल कंप्लीट करायचं जर असेल तर झाडांनी दिवसभर फोटोसिंथेसिस करणं गरजेचं आहे. शेती म्हणजे फोटोसिंथेसिस मॅनेजमेंट, सिंपल एवढ्या भाषेत मी बोलू शकतो. आपलं काम हे शेतकरी बांधवांनो किंवा जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत, फक्त फोटोसिंथेसिसवरती काम करा. हे आपण 4वी-5वी पासून शिकलेलो आहे. फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण क्रिया, पण ते करण्यासाठी काय करावं लागतं हे आज मी तुम्हाला सांगतोय. आणि ह्या माध्यमातून, आज नेचर केअरच्या माध्यमातून आपण हे फोटोसिंथेसिसचा टॉपिक घेतला. तर सांगायचा उद्देश हा की याच्यावरती सगळ्यांनी मंथन करा, मनन करा, चिंतन करा, माहिती अजून काढा की झाड दिवसभर कसं फोटोसिंथेसिस करू शकतो. त्याच्यावरून आपल्याला शेतीमध्ये सुधारणा करता येते. धन्यवाद.